नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या नदी नाले सफाई अभियानाला अधिक गती देत 30 एप्रिलपूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ आणि मशिनरीचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश महापौर श्रीमती नीता ठाकरे यांनी नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी या तिन्ही नदीसह विविध नाल्याच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना दिले. महापौरांनी विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. याप्रसंगी उपमहापौर लीला हातीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर, झोनल स्वच्छता अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. महापौरांनी शहरातील विविध झोनमधील नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी, विविध नाले, घाट आणि पाण्याचा प्रवाह अडथळामुक्त करण्याच्या कामांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान नाल्यांमध्ये साचलेला गाळ, कचरा तसेच अडथळे तातडीने हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यावर त्यांनी भर दिला. महापौरांनी तब्बल 7 तासपेक्षा अधिक दौरा करून नदी नाले स्वच्छतेची परिस्थिती जाणून घेतली. महापौरांनी त्रिमूर्ती नगर येथील नाल्याच्या बाजूला असलेल्या मटण मार्केटचे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले. तसेच नागरिकांना नाल्या आणि नदीमध्ये कचरा न टाकण्याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश घनकचरा विभाग व सहाय्यक आयुक्तांना दिले. त्यांनी अंबाझरी दहन घाट व विवेकानंद स्मारकची पाहणी करताना नदीमध्ये येणारी जलपर्णीबाबत चिंता व्यक्त करीत यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांनी गोरेवाडा तलावाजवळ तेथील छठ पूजेच्या ठिकाणी सीवर लाईन पाणी रोखण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या ठिकाणी सुरक्षा भिंत बांधण्याचे काम अत्यंत आवश्यक आहे तेथे भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. महापौरांनी नारा घाट जवळील नदीवर संगम मोकळा करण्याचे निर्देशित केले. श्रीमती मनीषा अतकरे यांनी संगम पुन्हापूर येथील नदी नालेबद्दल समस्या सांगितल्या. त्यांनी सांगितले की पावसाळ्यात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरते, लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महापौरांनी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मनपासोबत काम करून महालगाव कापसीच्या पुढे नदीचा पात्र 50 मीटरपर्यंत वाढविण्याचे निर्देश दिले. महापौरांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पूर्ण सफाई झाल्यास शहरात पाणी साचण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी होतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. नदी नाले सफाई अभियान प्रभावीपणे राबवून नागरिकांना दिलासा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.